गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची हजेरी लावलेली आहे। नागपुरात कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सकल भागातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने आज 20 जुलै रोजी शनिवारी उशिरा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला। मुसळधार पावसामुळे विमानसेवेवर देखील परिणाम झालेला आहे। नागपुरात गेल्या 3 तासात सरासरी 90 मिलीमीटर पाऊस झाला असून 3 तास जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सिमेंट रस्त्याच्या कामामुळे नागपुरात आज जागोजागी घरामध्ये पाणी शिरण्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। पहाटेपासून सुरू झालेल्या पावसात हवामान खात्याने 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे मुले शाळेत गेल्यानंतर सुट्टी दिल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे। सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर केली। तसेच 3 दिवस नागपूर विभागात मुसळधार पावसाचा देण्यात आलेला इशारा पाहता प्रशासन सतर्क झालेले आहे। नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांना विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नागपुरात 91.3 मिलीमीटर पाऊस झाला असून 20 जुलैच्या पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 या 3 तासात तब्बल 81.8 मिलीमीटर पाऊस झाल्याची हवामान खात्याने माहिती दिलेली आहे। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमानाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे लाल नाला धरणाचे 5 दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या धरणातून 12.12 घनमीटर प्रति सेकंद नुसार पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पोथरा धरण हे 85% भरले आहे आणि आज 100% भरण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पोथरा नदीला पूर आला असून सावंगी, सायगव्हाण, पिंपळगाव, लोखंडी या गावाचा संपर्क तुटला आहे। काल मध्यरात्रीच्या पावसामुळे मौजा, देरडा ते सावंगी येथील धाम नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तसेच मार्डा विखर्णी रस्ता बंद आहे, तर मार्डा कळमना रस्ता बंद आहे। कळमना येथील शेतात नाल्याचे पाणी पसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठे नुकसान झालेले आहे।